नमस्कार. तुम्ही पण असं आता मी स्क्रीनवर दाखवतोय त्या प्रकारे जर तुम्ही पाहताय तर अमृततुल्य चहा पिताना किंवा एखाद्या पाणीपुरीच्या स्टॉलवरती स्क्रीनवरती जे तुम्हाला स्टॉल दिसतात एकदम वेगवेगळे स्टॉल्स दिसतात ना, तुम्हाला पण क्युरिओसिटी असते ना की हे स्टॉल्स कुठं बनतील, कसे बनतात किंवा किती किमतीमध्ये बनत असतील. मी तुम्हाला आज डायरेक्टली फॅक्टरीमध्ये घेऊन जातोय किंवा एका फॅक्टरीला मी व्हिजिट केली. त्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीवाल्यांशी भेटलो, बोललो एक्झॅक्टली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कशी आहे. ऑनलाईन मध्ये हेच कार्ड अगदी 1.5-2 लाखांपर्यंत पण विकले जातात, पण तुम्हाला डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर मी भेटवतोय असा मॅन्युफॅक्चर की जो तुम्हाला तोच कार्ड अगदी 40 ते 50 हजारापर्यंत सुद्धा देऊ शकतो. म्हणजे तुमची ते सेव्हिंग होऊ शकते. आणि ही व्हिडिओ कुणासाठी आहे तर ज्याला स्टार्टअप करायचं आहे. स्टार्टअप मध्ये काय असू शकतं, तुम्हाला अगदी चहाचा स्टॉल टाकायचा आहे, पाणीपुरीचा स्टॉल टाकायचा आहे किंवा अगदी छोट्या स्टार्टअप बद्दल बोलतोय, सँडविच कॉफी शॉप करायचं आहे, अगदी थोडक्यातल्या थोडक्यात जागेमध्ये एखादे काही खाद्यपदार्थ विकायचे आहेत, अगदी बासुंदी किंवा रबडी जो गोकुळ रबडीचा ब्रँड आहे तसं तुमचा काय स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे. ह्यावेळेस तुम्हाला कोण लागतं तर कमीत कमी खर्चामध्ये तुमचा आकर्षक स्टॉल बनवणारा एखादी व्यक्ती लागते. तर मी तुम्हाला एक पुण्यातला असा मॅन्युफॅक्चरर दाखवतोय की त्याच्याबद्दल डिटेल्स देतोय की ते तुम्ही घेऊन की त्याच्याकडे सुद्धा कमी कॉस्ट मध्ये चांगला स्टॉल बनवून घेऊ शकता. तर चला डायरेक्टली जाऊया कंपनीमध्ये. आता आम्ही पुण्यामध्ये या शारदा इंडस्ट्रीज बद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये आम्ही कोणतंच पेड प्रमोशन करत नाहीये. आम्ही डायरेक्टली स्वतः गेलो, ती कंपनी पाहिली, कंपनी व्हिजिट केली. अगदी छोटेखाना सेटअप आहे, परंतु छोटेखानी सेटअप सांगताना सुद्धा शारदा इंडस्ट्रीने आतापर्यंत जवळजवळ 2000च्या वर फूड स्टॉल्स क्रिएट करून दिलेले आहेत. हे कोणत्या टाईपचे फूड स्टॉल किंवा फूड ट्रक आहेत छोट्यावाल्यामध्ये की जे तुमच्या बाईकवर गाडीवरती सुद्धा तुम्ही मूव्ह करू शकता, पाहिजे ठिकाणी लावू शकता. त्याच प्रकारे तुमचं जर छोटंसं रेस्टॉरंट असेल त्याच्या बाहेर जर एखादा सेटअप लावायचा चहाचा वगैरे किंवा कोणत्याही फास्ट फूडचा किंवा फास्ट ट्रकचा असेल, छोट्या मोठ्या रेस्टॉरंटचा सेटअप असेल तर तो तुम्ही मुव्हेबल सेटअप सुद्धा ते करून देतात. अमृततुल्यमध्ये म्हणाल तर जवळजवळ 250 ते 300 त्यांनी सेटअप्स आतापर्यंत करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचा फूड ट्रक किंवा स्वतः कोणताही बिझनेस करायचा एक्झॅक्टली तुम्हाला मॅन्युफॅक्चरर्स मधून किंवा काय बघायला हवं की कोणकोणत्या टाईपचं मटेरियल असायला हवं त्याबद्दल सांगतो की त्याच्यामध्ये तुम्ही यामध्ये एसएसचे पण स्टॉल्स बनवू शकता. पण एसएसची जे स्टॉलची कॉस्ट असते ती 2.5-3 लाखापर्यंत जाते. त्याच ठिकाणी तुम्ही एमएस मध्ये सुद्धा बनवून आणि अॅक्रिलिक शीट्स मध्ये जर बघितलं तर तीच कॉस्ट तुमची 40-50 हजारापर्यंत येते. अट्रॅक्टिव्ह होतात. तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचं आहे आणि अगदी कमी खर्चात करायचं तर तुम्ही एमएस मध्ये करून त्याला अॅक्रिलिकचे डिझायनिंग करून आता हे जेव्हा स्टॉल्स बनवले जातात तेव्हा हीच कंपनी तुम्हाला अॅक्रिलिक मध्ये करताना एलईडी लाइटिंग करून देते, लाईट्स मध्ये देते. रात्रीचे तुम्हाला काही व्हिडिओज आणि फोटोज इथं दाखवतो, त्याच्यामध्ये रात्री तो स्टॉल तेवढा आकर्षक दिसतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कस्टमर इव्हिनिंग मध्ये, संध्याकाळी, रात्री तुमच्याकडे आकर्षित होतो. कोणत्याही स्टॉलला किंवा कोणत्याही बिझनेसला लांबून तो तुमच्याकडे बघताना तुमचं जे अट्रॅक्शन असतं, तुमचा लोगो असतो, तुमची जी लाइटिंग असते त्याच्यात खूप कस्टमर्स अट्रॅक्ट होतात. ऑटोमॅटिक तुमची मार्केटिंग होते. त्याच्यामुळे तुम्ही अशाच चांगल्या प्रकारचे स्टॉल्स क्रिएट करू शकता. स्टॉल्स बनवणाऱ्या व्यक्तींना जे काही त्यांची पूर्ण टीम आहे जे बनवते त्यांच्यासोबत मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवतो की त्यांचा इंटरव्ह्यू पण घेतला. आम्ही त्यांच्याशी बोललो की एक्झॅक्टली किती लीड टाइम असतो, किती वेळ लागतो एखाद्या स्टॉलची ऑर्डर दिली तर एखाद्या स्टॉलची ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला किमान 7 ते 10 दिवसांचा वेळ लागतो त्यांना एक छोटा स्टॉल बनवायला. आणि मोठे स्टॉल्स असतील किंवा मोठा कॅफेटेरिया टाइप बनवून द्यायचं असेल तर महिन्याचा पण वेळ लागतो. याच्यामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला डिलिव्हरी द्यायला तयार आहेत, भारतामध्ये डिलिव्हरी द्यायला तयार आहेत. आता जेव्हा तुम्ही मागे हे फक्त स्टॉल्स बनवतात, तुम्हाला आतल्या इंटेरियर सेटअपचं कसं काय तर आतल्या इंटेरियर सेटअपचं त्यांचंच सेटअप्स असतात. ते पूर्ण ते तुम्हाला सांगतात की कुठून घ्यायचा, कसा सेटअप करायचा, ते टूल्स कसे सेट करायचे आणि त्यातून मग तुम्ही यांच्याकडे स्टॉल्स घेऊन तुमचा आतला सेटअप्स करून कमी खर्चामध्ये सुद्धा स्वतःचा एक चांगला बिझनेस स्टार्ट करू शकता. त्याच्यामुळे जर तुम्हालाही जो स्वतःचा असा एखादा छोटासा फूड सेटअप किंवा स्वतःचा एखादा रेस्टॉरंट सेटअप कमीत कमी जागेतला करायचा असला तर तुम्ही या इंडस्ट्रीला कॉल करू शकता. डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग करून कमी खर्चामध्ये तुमची मशिनरीज बनवून घेऊ शकता.